2026 साल न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने आपल्यासाठी कसं असेल, विशेषतः भारताला. 2025 हा ट्रेलर होता. 2026 हा खूप मोठा पिक्चर आहे. कुठल्या मूल्यांकाने बिझनेस करावा, अंक 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 घर घेताना काय करायचं, आता एक बेसिक सांगतो. घर घेताना अंकावर आपलं नशीब आयुष्य अवलंबून असतं का? तुम्ही आज YouTube वरती फक्त अंक 1, अंक 2, अंक 3 हे पाहता, तर हे योग्य नाही. मी जे देतो ती फक्त एक गोळी देतो. ती जी गोळी न्यूमरोलॉजीची आहे, नावाची आहे, तुमच्या नंबरची आहे. बाकीचं सगळं तुम्हालाच तर करायचंय. म्हणजे आता बऱ्याच ना हल्ली मुलांना असं वाटतं मी नक्की काय करू, तर अशा वेळेला असे काही छोटेसे क्लूज असतात का? करिअर हे आपल्याला पैसे कमवण्यासाठी आहे, जगण्यासाठी नाही. तुम्हाला आनंद ज्या गोष्टीमध्ये मिळेल त्याच्यात करिअर करा, जेणेकरून तुमचं जगणं सोपं होईल. सध्या सर्व रील मध्ये सर्वांना दिसतोय तो अंक 5 की हा सगळ्यात भारी, सगळ्यात फेवरेबल आहे. तर असं नाहीये दादांनो. म्हणजे आता मोबाईल पण घेताना बघायचं का? अरे मोबाईल नंबर तर खूप मोठं काम करतो. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आता इथनं एक्झिट करायचंय, आता फुल टाइम तुम्ही बिझनेस करायचा आहे. त्यांनी 1.5 वर्षामध्ये त्यांचं इन्कम जो आहे हे 400 CRचं आहे. नावावरनं तुम्ही अंक काढता की नावामध्ये काय बघता? याच्यात सगळ्यात महत्वाची मज्जा काय आहे, हिते चेंज होणं खूप गरजेचं आहे. त्या युनिव्हर्सला हे युनिव्हर्स जर ट्यून होत असेल तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तर मग असल्या कुठल्या 2 अंकांचं शक्यतो पटतं, कुठल्या 2 अंकांचं पटत नाही? तिथं फक्त गुण पाहिले जातात. ते 2 कॅरेक्टर्स काय आहेत जे दोघं एकमेकांबरोबर ऍडजस्ट करू शकतील का नाही करू शकतील हेही बघणं खूप गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट जर घडतीये तर त्याच्या मागे फक्त एकच गोष्ट नाही. आपण ना असं बऱ्याचदा बघतो ना की मोबाईलवर किंवा घड्याळात असे काही नंबर्स दिसतात ज्याला लोक एंजल नंबर्स म्हणतात. काय त्याचं महत्व आहे? त्या अंकांचं आणि त्यांच्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनांचं एक रिलेशन असतं. सर्वात महत्वाचं आहे तर ते कर्म. 33% तुमचं कर्म, 33% तुमचं नशीब आणि 33% तुमची. मी पाणी उकळून असं प्या म्हणून सांगितलं की अशी एक महामारी येणार आहे की कोरोना हा ट्रेलर होता. अजून एक महत्वाची गोष्ट, वर्ल्ड वॉर 27च्या मिड मध्ये सुरू होतंय. या वर्षा अखेरला आणि पुढच्या वर्षी सुद्धा भारत पाकिस्तानही पुन्हा सुरू होईल. आपण जिंकू.